म्हणा पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी मालकाचा नाव सदा मुखावरी अजरावांचं नाव सदा मुखावरी। मी तुमचा DSK आणि हे बघा हे तुमची वहिनी आणि हिला म्हणलं व्हिडिओ मध्ये यायचंय ती काय म्हणते का मला व्हिडिओ नाही काढायचा। तर आता आमची पूजा आहे ना हा फक्त एवढेच उत्तर आहे ते आमची सत्यनारायणची पूजा आहे तर पूजेसाठी चाललोय। तर बघा आपल्या पूजेला बसलं जातं 3 घंटे उपाशीचा मला सकाळपासून उपाशी ठेवलं मित्रांनो। आणि काय केलं माहिती आहे का मी खात होतो तर खाणं मी घेऊन टाकलं होतं जाऊ द्या ते विषय वेगळा आहे। तर चला आता पुढे तुम्हाला दिसेल काय पूजा आहे काय नाही काय दिसतो का आणि बघा ही दिवा अगरबत्ती त्या महाराज आवाज येत सारखं आणि फोन येतात चला आलोच। तर मित्रांनो सत्यनारायणच्या पूजेला आता तयारी झालेली आहे आणि पुढे आता कथा वाचन वगैरे होईल आणि ज्या काही विधी होतील म्हणजे पूजेमध्ये जे विधी असतात त्या पूर्ण महाराज करतील। महाराज आपले म्हणजे नेहमीच आपल्या घरी पूजेला जेव्हा पण पूजा असते तर हेच महाराज येतात आणि खूप चांगल्या प्रकारे अशी पूजा वगैरे सत्यनारायणची कथा वगैरे सांगतात। तर खूप छान प्रकारे आमचा असा कार्यक्रम पार पडला। पण विषय असा झाला मित्रांनो खालचे म्हणजे जे व्हिडिओ होते व्हिडिओ मागचे पुढचे मागे असे झालेले आहेत आणि आता पुढे आता आरती वगैरे झाली आहे। त्या आरतीचा व्हिडिओ मला काही काढता नाही आला कारण व्हिडिओ मी काही शूट करत नव्हतो ज्याच्या हातामध्ये कॅमेरा होता ते शूट करत होतो इकडे तिकडे व्हिडिओ त्यामुळे मला काही मेळ लागला नाही व्हिडिओचा। तर थोडं काही इकडे तिकडे असेल तर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो प्लीज कारण मला पण याचा काही वेळ नाही आहे खूप म्हणजे मेळ नाही आहे कुठला व्हिडिओ कुठे वेळ बोललो मी पण मेळ नाही आहे। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आता नवीन जे कंटिन्यू ब्लॉग आहे तर ते येत राहतील रेग्युलरली मी टाकत राहील। आता काही जणांच्या कमेंट पण मला असे येत होते की मी रेग्युलर ब्लॉग टाकत नाही ब्लॉग टाकायचा बघायला तुम्हाला आवडेल तर आता मी टाकण्याचा प्रयत्न करतोय थोडं थोडं करून। बोल मी चालू झालं आहे बोल का बोल ऐकायला मी मला सांगितलं नाव सांगितलं म्हणा पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी मालकाचा नाव सदा मुखावरी अजरावांचं नाव सदा मुखावरी। तर मित्रांनो सत्यनारायणची कथा व पूजन सगळं समाप्त झालेलं होतं एकदम चांगल्या प्रकारे एकदम ऐकून पण मस्त वाटलं खूप छान वाटलं। महाराजांनी खूप भारी प्रकारे सांगितलं आणि इकडे रेणुका बसली आता बघा परी पण पाया पडते ते दर्शन घेण्यासाठी आले होते आणि बाहेर जायचं होतं त्यांना गडबडीमध्ये होते थोडं कारण आमचा बड्डे होता आणि ते दर्शनासाठी राजूरला चालले होते गणपतीकडे तर तिकडे काही दर्शनासाठी चालले होते आणि पूजा वगैरे पूर्ण भारी पार पडली आणि खूप छान असं कार्यक्रम झाला आणि तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल आणि कसा वाटतो कसा नाही ते नक्की सांगा। आता मी व्हॉईसवर काय करतो आहे कारण थोडं व्हिडिओमध्ये इकडचे आवाज आणि नॉइजिंग खूप आलेलं आहे आणि थोडं स्पीकरमधले गाणे वगैरे पण जरा आवाज वेगळा होता त्यामुळे मी पूर्ण थोडा म्हणजे एक 70-50% व्हिडिओ मला व्हॉईसवरच करायला लागत आहे। तर मित्रांनो आता परी निघाली आहे राजूरला कारण ओमचा बड्डे होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण व्हिडिओ ऑलरेडी पोस्टेड झालेला असेल तो आणि त्यानंतर हा व्हिडिओ थोडा लेट आला 2-4 दिवस लेट आला असेल पण थोडा ॲडजस्ट करून घ्या मला मिळ नाही कुठला व्हिडिओ कुठे आहे आणि कुठला व्हिडिओ कुठं नाही आहे तर त्या ॲडजस्टमेंटसाठी व्हिडिओ सापडता मला खूप थोडा प्रॉब्लेम झाला कारण व्हिडिओ शूट करायला मी स्वतः नव्हतो माझा मोबाईल दुसऱ्याकडे होता व्हिडिओ शूट दुसरा करत होता त्यामुळे सगळा गोळमेळ झालेला आहे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या। आणि पुढे बघा आता कोमल वहिनी ते त्यांचा हळदी कुंकाचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे तुमच्या वहिनीचा आणि कोमल वहिनीचा आणि तिकडे बघा ओम निघालेला बाहेर आता बाकी सगळे पूजेचे प्रोग्राम वगैरे चालू आहे तर बघा आता हा तुम्हाला दिसेलच पुढे काय काय होणार आहे काय काय नाही। आणि हां आता खूप सारे पॉझिटिव्ह कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये येत आहे आणि त्या कमेंट बघून मला एवढं भारी वाटत आहे। असंच प्रकारे मला सपोर्ट करत राहा असेच सपोर्ट राहू द्या नेहमी असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा तुमच्या वहिनीला पण सपोर्ट करा। आता तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करून घेताय तुम्हाला समजतंय सगळ्यांच्या कमेंट वाचतोय मी जसं वेळ सगळ्यांना रिप्लायसुद्धा देतोय मी असं नाही की रिप्लाय देत नाही सगळ्यांच्या कमेंट मला दिसत आहेत खूप साऱ्या गोष्टी विचारत आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरमध्ये बघायला भेटेल की आता कसं आहे सगळ्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेत कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंटचे सगळ्यांची उत्तरंसुद्धा देईल मी। आणि आता बघा पुढे पूजा संपन्न झाली तर पुढे मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आता आणि ते बघा तुम्ही आता रिअल व्हॉईसमध्ये चला। हां ते मागे वहिनी बसले काय करा तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहित नाही नवीन 2 नवरे तर एकाही व्हिडिओमध्ये तुम्ही सचिनला पाहिलं असेल तर मला पाहिलंच नाही व्हिडिओ त्यांच्या मिसेस आहे हे बघा आम्ही व्हिडिओ चालू केला तोंड लापाय चालू होतं लयत लपून छपून बसले
तर मित्रांनो, आता तुम्हाला मी पुढे जेवण काय बनवलं, परत कार्यक्रमात कोण कोण होतं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि पुढे आता इकडे छोट्याशा गल्लीमध्ये आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला होता, त्यामुळे भरपूर साऱ्या लोकांना इन्व्हिटेशन पण दिली, ते पण अर्धे लोक आले नाही. त्यांचे पण थँक्यू, जे आले त्यांना पण थँक्यू. आणि पुढे बघा आता इकडे खुर्चीवरती राम बसलेला आहे आणि थोड्याच वेळात राम आता नाव घेणार आहे आणि हे तुम्हाला नाव घेताना तुम्हाला मी ऐकू घालणार आहे. पण तोपर्यंत थोडंसं काहीतरी वेट करा. आणि गुलाबजामुन समोर तळल्या जात आहेत. जेवण पण एकदम भारी बनवत होते त्या मामांनी. आणि ते जेवणाचं काय नाव काढू विचारू तुम्हाला सांगू, मला खूप आवडलं ते जेवण. आणि असं काही प्रकारे इथं आम्ही पूर्ण म्हणजे सेटअप त्यांनी जेवणाचा मांडला होता आणि सगळं जेवण त्यांनी जागेवरती तयार केलं. राम पण आहे बसलेला बघा. आता रामला तर तुम्ही ओळखतच असताल, तर राम पण आहे तिकडे. आणि चला आता तुम्ही राम नाव घेणार आहे ते ऐका आणि कसं वाटतं ते नक्कीच सांगा. तांदूळाला इंग्लिश मध्ये म्हणते राईस. रोहिणी माझी पहिली चॉईस. आता अर्ध्या घंट्यानंतर घेतलं त्यांना विचार करून. भाजी काहीतरी भाजी मेथीची आणि ते शॉर्टकट मेथीची. रोहिणी माझी. महादेवाच्या पिंडीला हार घालतो वाकून, शिवानीचं नाव घेतो तुमच्या सगळ्यांचा मान राखून. जम गया. महाराजांनी सांगितलं काय? नाही रे, ते मी 3 दिवसापासून एकच म्हणून राहिलो, जाऊ बंद झालं तेच चालू आहे मला महाराजांनी सांगितलं होतं. सगळ्या व्हिडिओ मध्ये तेच आहे. मला महाराजांनी सांगितलं होतं. पाणी नाही पेलं तू, उपास तास सुटत असतो का? डायरेक्ट खाल्लं मी. जम गया. दाखव बरं दर्शक, मंडप गिंडप दाखवलं ना. दाखलो का मामा? काय काय हो जेवायला? मामा जेवायला सांगा बरं मेनू काय काय. गुलाबजामुन, शेव, आलू मटरची भाजी, चपाती, मसाला भात. सगळ्याला बोला जेवायला एक बार. सगळेजण जेवायला या. राम घरच्या घरी व्हिडिओ पाहून जेवायला या. व्हिडिओ बघा आणि जेवण पोट भरलं तुमचं.